हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी चाललेली आहे मंदिरामध्ये. तर रोहिणी मावशी सकाळच्या ब्लॉगमध्ये नीट दाखवली नाही, लय अवतारात होती रोहिणी मावशी. इथं सगळे झोपले. तर ही आई बसली. आता आम्ही चाललोय मंदिरात आराध्याचे गाणे हा. ऐकायला. आता आमच्या गावात छबिना मिरवणार आहे आईचा. अमरपुरी मामाचा अमृतपुरी मामाला सांगते. नाही येते ना लोक, येते ना आता, येते गावात काय शिकायला लागलाय माग कशाला यायला. हा जिथं नाही तिथंच मागायला लागत ते उभी. चल म्हणायचं नाचायला. आणि त्या 12 वाजता असं तर सांभाळायचं त्याला. मग त्याच्या आईला सोबत नाही ना कोण. 3 साडे मामा रानात गेलाय. मामा येतोय की 10-11 वाजता. नाही येत आता, जेवून गेला. आता कशाला येईन परत. जेवायला नाही चिकून घेतलं होतं त्याने. ते काय पण आज मंदिरात जेवायला गेला. जात ना मंदिरात जातो आता. जातो ना. मम्मीच्या हाताशिवाय लागत नव्हतं चांगलं. हा मग आज तिने स्वयंपाकच केला नाही म्हणून गेला. रघु नाही आपल्या मोर ताटून तांब्या घेऊन आलता तिकडून. रघु आलता की रानातून ताटून तांब्या घेऊन. आणि कोण आम्ही जात नव्हतं का जेवायला. आम्हाला कधीच मंदिरात जात नव्हतं, कुठंच जेवायला नाही. मम्मीच्या हातच खायचं. माझ्या हातचं हातचं नाही खायचं. खायचं. तुझ्या हातचं लहानपणी खात होता ना. लहानपणी खात होता पण परत नाही खाल्लं. शेंगा हात राहिलाय. आता ती काय करते. पिवडी कुठे थोडी रानातच झोपली. आणायचं तिला बी. नाही आली ते. तुम्ही आता 3 वाजता आहेत का? 2-3 वाजता आहेत का? कोण? मग मी थोड्या वेळ थांबणार आहे, जाणार आहे रानात. एकटी जाशील? मी चालत जाऊ. मग कशी जाशील? घेऊन जा सोबत. नाही कोणाला तरी गाडी सोडवायला हिला लागेल हिला ना. हिला तू येणार का माझ्यासोबत? आपण दोघी जण जाऊ. जाऊत ना, लवकरच किडनॅप करते आपल्याला. कशाला कोण kidnap करतंय? अगं हे काय उठानात नाही या 2-3 जणी. चल बाय. हा चला. पाणी घ्या प्यायला. मी इथं रोहिणी मावशी, आशा मामी आणि आईला बोलवण्यासाठी आलते ना. तर आम्ही चाललोत मंदिरात. तर इथं आरती चालू आहे. आम्ही मंदिरात आलो की आरती चालू झालती. आणि इथं देवीची पालखी निघलेली. म्हणजे आता नाही का मंदिरात आणून ठेवतात, म्हणजे की देवाऱ्याच्या बाहेर आणून ठेवतात. आणि मग नंतर ते खेळ वगैरे असतात ते खेळतात परत.
तर तुम्ही म्हणता की डोक्यावर असा स्कार्फ का घेतलाय, तर नाही का कोणी पण विचारायचं तू कोणाचीस म्हणून मी नाही का असं डोक्यावर स्कार्फ घेतलेलं. सारखं कोणी ना कोणी ओळखत होतं म्हणून मी असं स्कार्फ घेतलं होतं डोक्यावर. तर ते तसं बाया नाही का मारवाडी बाया घेतात असं डोक्यावर, तसं घेतलं होतं मी मुद्दाम. आणि इथं पालखी निघालेली आता प्रत्येक ठिकाणी थांबून थांबून गाणे म्हणते. आणि मी इथं घरापाशी आलेली मामी आलेल्या बाहेर, त्यांना आधी मी खूप फोन केले 2-3, पण त्यांनी उचललंच नाही. त्यांनी मला मेसेज केला होता की मला इथं आल्यावर फोन करा, आणि मग फोन केला तर उचललंच नाही. मग दार थोडं लखन मामाने तेव्हा त्या आल्या आणि मग इथं सगळे पूजा वगैरे करत होते. आणि मग इथं आराध्याचे गाणे म्हणजे की नावावर गाणे बोलत होते सगळे असं आराधी. आणि मी इथनंच वापस जाणार होते, तर सूरजचा बोलत होता की पूर्ण यायचं 3 वाजेपर्यंत. म्हटलं झोप येते तवार. आणि मग सगळे एकामेकाला कुंकू लावत होते. आणि मग मामी बरं उशिरा आल्या ह्या दुसऱ्या. मग हा यात्रेचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बाय बाय, भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.